फडणवीस साहेबांवर बोलतोय ना, ए बिनलाजा माणसा, एक सातबारा दाखव फडणवीस साहेबांच्या नावावर मुंबईमध्ये, एक शिक्षण संस्था दाखव, एक दूध संघ दाखव, एक कारखाना दाखव. अरे धर्मासाठी आणि जातीसाठी त्या माणसाने स्वतःला वाहून टाकलं रे. स्वतः तो माणूस छाती ठोकपणे सांगतोय की माझ्या घरातली, फडणवीस घरातली मी शेवटची पिढी आहे. देवेंद्र फडणवीस घरातला मी शेवटचा आहे. माझ्या घरातलं कुणीही राजकारणात परत येणार नाही. देव, देश आणि धर्मासाठी त्या माणसाने स्वतःला वाहून नेलं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रवक्त्या संगीताताई वानखेडे, तुम्हाला माझा एक प्रश्न आहे. जर देवेंद्र फडणवीस हे भ्रष्टाचारी नाहीत, त्यांच्या नावावर एकही साखर कारखाना नाही किंवा त्यांच्या नावावर मुंबईमध्ये प्रॉपर्टी नाही असं तुमचं म्हणणं आहे, तर मला एका प्रश्नाचे उत्तर द्या. 2014 साली जनतेने भाजपाला भरभरून मतदान दिल्यानंतर देशातील, राज्यातील भ्रष्टाचार दूर होईल अशी जनतेची अपेक्षा होती. मग भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेसचे जवळपास सर्व भ्रष्टाचारी नेते घेण्यात आले आणि त्यांना नंतर क्लीन चिट देण्यात आली. थोडक्यात देवेंद्र फडणवीस ही भ्रष्टाचारमुक्त करणारी वॉशिंग मशीन आहे का काय, असा प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. संगीताताई, कही गंगाधर ही शक्तिमान है क्या, असा प्रश्न महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. याचे उत्तर तुम्ही अवश्य व्हिडिओमधून द्याल अशी मी एक महाराष्ट्रीयन आणि भारतीय म्हणून अपेक्षा करतो. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा. जय जवान जय किसान.